Disaster management. Let us understand first what is disaster. Variously dangerous events occur many times in the environment. By काही वेळा नॅचरली असतील किंवा काही मॅनमेड सुद्धा असतील. So variously dangerous events occur, and that is causes for loss of property and life. So that types of events which occurs very dangerously are called as disaster, such like floods, dry and wet, famines, cyclones, earthquake, volcanoes, tsunamis, landslides, landfall, अल्कलायझेशन. आता हे सगळ्याचे अर्थ आपल्याला माहित आहेत. फ्लूड म्हणजे काय, म्हणजे मराठी अर्थ आपण डिस्कशन साठी घेऊया. फ्लूड म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही वेळेला खूप पर्जन्यमान होतं, पाऊस खूप पडतो, त्यामुळे पाणी गावागावातून ओसंडून व्हायला लागतं. जसं की कोल्हापूर सांगलीच्या भागामध्ये मागच्या 2 वर्षांमध्ये आलेला फ्लूड असेल. वेट अँड ड्राय फॅमिन्स. आता आपला जो एरिया आहे, मान तालुका असेल किंवा मान तालुक्याचा आसपासचा भाग जो आहे तो ड्राय फॅमिन असलेला किंवा दुष्काळग्रस्त असा ओळखला जातो, की ज्यामध्ये, अरे रेकॉर्डिंग चालू आहे ना, शांत बस कृष्णा. तर ड्राय फॅमिन असणार आपला एरिया आहे. काही भागामध्ये एवढा पाऊस पडतो की तिथं म्हणजे पिके सुद्धा शेतकऱ्यांना घेता येत नाहीत. असं वेट फॅमिन असणारा सुद्धा एरिया आहे. ओला दुष्काळग्रस्त असणारा एरिया आहे. काही ठिकाणी सतत सायक्लोन्स येत असतात. सायक्लोन्स मध्ये आपल्याला माहिती आहे चक्रीवादळे, त्या चक्रीवादळामध्येही खूप लॉस होत असतो. अर्थक्वेक चा डेंजरस असणारा एरिया किंवा अर्थक्वेक साठी काही ठिकाणी समजा काही ठिकाणी अशा प्रकारची परिस्थितीच असते की तिथं वारंवार भूकंप होत असतात. कोयना डॅम किंवा त्याचा एरिया जर असेल तर त्या ठिकाणी अर्थक्वेक सतत होत असतात. व्हॉल्कॅनोज असतील, व्हॉल्कॅनोज साठी सुद्धा काही लोकेशन्स जे आहेत इनडेंजर्ड लोकेशन्स असतात. त्या ठिकाणी व्हॉल्कॅनोज आपल्याला दिसून येतात, ज्वालामुखी दिसून येतात. सुनामी म्हणजे एक पाण्याखाली झालेला भूकंपच आहे की ज्यामुळे खूप उंचावरती लाटा उसळतात आणि समुद्राच्या किनारी भागात किंवा समुद्राच्या मध्यभागी जरी भूकंप झाला तरी ती लाट पुढे सरकत सरकत किनारपट्टीवर येऊन धडकते आणि किनारपट्टीचा बहुतेक एरिया हा या सुनामीमुळे आपदग्रस्त होत असतो. लँडस्लाइड्स काही ठिकाणी होतात. माळींसारखी दुर्घटना असेल पुणे जिल्ह्यामध्ये किंवा आंबेगाव तालुक्यात माळीण हे ठिकाण आहे की त्या ठिकाणी लँडस्लाइड झालेली होती. म्हणजे जमीन सरकते आणि ती कुठेतरी म्हणजे डोंगरावरची जमीन सरकते आणि लोकवस्तीवरती येऊन आदळते किंवा तिथं आसपास असणारे डोंगराच्या पायथ्याला असणारे घरांवरती आदळते. त्यामध्ये सुद्धा प्रॉपर्टी आणि लाईफचं नुकसान होत असतं. काही वेळेला लँडफॉल होत असतो, म्हणजे जागेवरती जमीन ही खाली सरकते. स्लाइड आणि फॉल याच्यामधला फरक लक्षात घेऊ आपण. लँडस्लाइड म्हणजे काय, तर जमीन फक्त जमीन सरकून दुसऱ्या बाजूला पडते आणि लँडफॉल याचा अर्थ जमीन खाली खचकते आणि तिथं खड्डा तयार होतो, त्याला लँडफॉल असं म्हणायचं. त्यानंतर जमीन जमिनीचं अल्कलायझेशन होत असते, चुनखडीयुक्त जमीन बनत असते. अशा प्रकारचे अनेक एक्झाम्पल हे डिझास्टरचे आपल्याला पाहायला मिळतात. आता युनायटेड नेशन्सने काय डेफिनेशन केलेली बघा. द सडन इव्हेंट दॅट लीड्स टू ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. सडन इव्हेंट सगळ्यात महत्वाचा आहे की ज्याचं आपण आधी प्रेडिक्शन करू शकत नाही, आधी सांगू शकत नाही. असा सडन इव्हेंट होतो आणि त्यामध्ये ह्यूज लॉस ऑफ प्रॉपर्टी अँड लाईफ होत असते. अशा इव्हेंटला म्हणायचं डिझास्टर. आता या डिझास्टर बद्दल कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगता येतील आपल्याला, वैशिष्ट्य काय सांगता येतील. एक तर आपण आता बघितलं की सडन इव्हेंट आहे, कॅनॉट बी प्रेडिक्टेड, प्रेडिक्ट करूच शकत नाही आपण. प्रिकॉशन्स आर नॉट पॉसिबल. लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी होत असते. लॉंग टर्म इफेक्ट होत असतात. लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणी समजा लातूरच्या खिल्लारी गावामध्ये झालेला भूकंप आहे, तर 5-5 वर्ष 10-10 वर्ष त्या लोकांचं जे काही आयुष्यमान असतं किंवा त्यांनी जे कमावलेले असते संपत्ती असेल किंवा त्यांचं एकंदरीत राहणीमान हे 10 वर्ष 5 वर्ष बॅकला जात असतं. लॉंग टर्म इफेक्ट त्या सोसायटीमध्ये दिसून येतो आणि ती हानी भरून येण्यासाठी कित्येक वर्ष त्यांना संघर्ष करावा लागतो. इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल, पॉलिटिकल
लॉ अँड ऍडमिनिस्ट्रेशन, या सगळ्यावरती इफेक्ट या डिझास्टरचा होत असतो. इकॉनॉमिक त्या लोकांचा इकॉनॉमिक बॅकग्राऊंड जो आहे तो कमी होत असतो किंवा लॉस होत असतो. सोशल हेल्थ त्या ठिकाणची किंवा सोशल एन्व्हायरमेंट त्या ठिकाणचं डिस्ट्रॉय होत असतं. कल्चरल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याही नष्ट होत असतात. एक सांस्कृतिक वारसा असतो त्या शहराचा. किंवा कोल्हापूर असेल समजा, कोल्हापूरमध्ये डिझास्टर झाला किंवा ज्या ठिकाणी डिझास्टर होतो त्या ठिकाणचा कल्चरल सगळं जे स्ट्रक्चर आहे ते डिस्ट्रॉय होत असतं. पॉलिटिकल तिथलं वातावरण सुद्धा बदलत असतं, राजकीय वातावरण बदलत असतं. लॉ अँड ऍडमिनिस्ट्रेशनचे प्रॉब्लेम तयार होतात. लॉ अँड ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे जो कंट्रोल करणारा भाग आहे ऍडमिनिस्ट्रेशनचा, तो देखील कोलॅप्स होताना दिसून येत असतो. अशा प्रकारचे इफेक्ट आपल्याला या डिझास्टरमुळे दिसून येतात. डिझास्टर आर नॉट सिमिलर. म्हणजे समजा एकदा झालेला भूकंप असेल, दुसऱ्यांदा झालेला भूकंप असेल, तर आपण तुलना करू शकत नाही की कशा पद्धतीने दुसरा डिझास्टर होऊ शकतो. नॉट सिमिलर. प्रत्येक वेळी घडणारा इव्हेंट हा वेगळाच असतो. पिरियड ऑफ डिझास्टर आर नॉट सेम. म्हणजे एखाद्या डिझास्टरचा कालावधी किती असू शकेल हे पण आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. सिमिलर कालावधी असू शकत नाही. रिझन्स बिहाइंड ईच डिझास्टर आर डिफरंट. आता मॅनमेड डिझास्टर असतील तर त्याचं रिझन वेगळं आहे. नॅचरल डिझास्टर असतील तर त्याच्या मागे असणारं रिझन्स वेगळं आहे. शिवाय हे डिझास्टर जे आहेत, हे डिझास्टर हे प्रत्येक वेळी एकसारखे नसतात. त्याच्या मागे असणारी कारणे वेगळी असतात आणि त्याचं जे पिरियड आहे डिझास्टरचा तो देखील वेगवेगळा असतो. कालावधी वेगवेगळा असतो. आता भारतामध्ये काही आतापर्यंत झालेले डिझास्टर म्हणूया की ज्याने भारताची खूप हानी झाली. त्यामध्ये सतत होणारे सायक्लोन्स इन ओडिसा. ओडिसा या स्टेटमध्ये सतत सायक्लोनचा त्रास होत असतो. आपल्याला तर माहित आहे ओडिसा हे ईस्टर्न ईस्टर्न कोस्टल एरियामध्ये आहे. भारताच्या पूर्व भागामध्ये कोस्टल एरियामध्ये आहे. त्या ठिकाणी सतत समुद्र किनारपट्टीवरती सायक्लोनचा त्रास या ओडिसा स्टेटला होत असतो. अर्थक्वेक ऑफ गुजरात अँड लातूर. लातूर आणि गुजरातमध्ये झालेले भूकंप असतील. आपण इथं काही नोट बघतोय की 1993 मध्ये लातूरमध्ये किल्लारी या गावामध्ये झालेला भूकंप असेल, ज्यामध्ये 9,748 लोक हे डेड झालेत आणि त्याच्यापेक्षाही ज्यांचं इंज्युअर झालेली लोकसंख्या जर बघितली तर ती खूप आहे. म्हणजे 33,000च्या आसपास लोक इंज्युअर झालेले होते. त्यानंतर आपण गुजरातमधल्या कच्छमध्ये 2001 साली 26 जानेवारीला झालेला एक भूकंप आपल्याला कदाचित नसेल माहित कुणाला, पण इकडं आपली 26 जानेवारीची तयारी चालू होती आणि त्याच वेळी लातूरमध्ये कच्छमध्ये भूकंप झालेला होता. 20,000 लोक जवळजवळ तिथं डेड झालेले होते आणि त्याच्यापेक्षाही भयानक आकडा हा इंजुर्ड झालेल्या लोकांचा होता. तर अशा ह्या घटना ज्या आहेत डिझास्टरच्या, ह्या नॅचरल डिझास्टरच्या घटना आहे अनेक कालावधीपर्यंत या विशिष्ट प्रदेशावरती परिणाम करणाऱ्या असतात. बजिंग सायक्लोन्स इन कोस्टल आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशाच्या भागामध्ये कोस्टल एरियामध्ये सुद्धा बजिंग सायक्लोन्स एवढ्या जोरात हे वारे वाहत असतात की त्याचा आवाज हा धक्कादायक असतो किंवा खूप घाबरवणारा असा आवाज हा तिथं निर्माण होत असतो. सो त्यांना बजिंग सायक्लोन्स असं म्हणतात. हे देखील सायक्लोन्स सतत या कोस्टल एरियामध्ये आंध्र प्रदेशाच्या होत असतात. त्यानंतर 2 डिसेंबरच्या मध्यरात्री ते 3 डिसेंबर पर्यंत भोपाळच्या दुर्घटनेविषयी आपण ऐकलं असेल. मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये गॅस ट्रॅजेडी झालेली होती. त्यामध्ये मिथिल आयसोसायनेट हा जो विषारी गॅस आहे तो लीक झालेला होता एका कंपनीमधून आणि त्यामुळे 3,787 लोक हे डेड झालेले होते. म्हणजे हा आकडा सरकारी आकडा आहे आणि ज्यांनी म्हणजे प्रत्यक्षात ज्यांनी दावे केले की आमच्या घरात एवढे मेले अशा पद्धतीने 16,000च्या दरम्यान हा आकडा आहे. सरकारी आकडा वेगळा आहे. जवळजवळ 16,000 लोक मेले असं सांगितलं जात आहे. अशा खूप मोठ्या दुर्घटना आपल्याला सांगता येतील, डिझास्टर सांगता येतील की ज्यामुळे भारताचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. टाइप्स ऑफ डिझास्टर यामध्ये आपल्याला 2 प्रकार सांगता येतील. आपल्याला माहितच आहे मॅनमेड डिझास्टर आणि नॅचरल डिझास्टर. आपण 6th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहे. तर आपण थोडंसं डीप मध्ये जाऊया. टाइप्स ऑफ डिझास्टर यामध्ये 3 प्रकार करता येतील. जिओ फिजिकल, त्यानंतर बायोलॉजिकल आणि मॅनमेड. आता जिओ फिजिकल आणि बायोलॉजिकल आपण नॅचरल डिझास्टर म्हणूया आणि मॅनमेड डिझास्टर तर आहेतच. नॅचरल डिझास्टर जिओ फिजिकल अँड बायोलॉजिकल. आता जिओ फिजिकल मध्येही 2 प्रकार आपल्याला सांगता येतील. जिओलॉजिकल आणि ऍटमॉस्फिअरिक.
जिओलॉजिकल म्हणजे पृथ्वीच्या सरफेस संदर्भात, आणि ऍटमॉस्फिअरिक म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचा विचार करता घडणारे डिझास्टर. यामध्ये आता आपण जिओलॉजिकल बघूया. पृथ्वीच्या अर्थ सरफेस वरती घडणारे जे डिझास्टर आहेत, यामध्ये अर्थक्वेक हे सगळे आपल्याला बहुधा माहित आहेत. अर्थक्वेक, व्हॉल्कॅनो, सुनामी, लँडस्लाइड, लँडफॉल, इरोजन ऑफ सॉइल, अल्कलायझेशन ऑफ सॉइल अँड फ्लुडिंग ऑल्सो. These are the examples of geological and natural disasters. आता याच्यामध्ये सगळी आपल्याला माहिती आहे. व्होल्कॅनो म्हणजे काय, ज्वालामुखी आहे. अर्थक्वेक म्हणजे भूकंप आहे. सुनामी कशामुळे ते आपल्याला माहिती आहे. समुद्राच्या तळाशी भूकंप झाला की उंच लाटा निर्माण होतात, त्याला सुनामी म्हणतो आपण. त्यानंतर लँडस्लाइड होते, माळींसारखी दुर्घटना आहे. लँडफॉल असेल, त्यामध्ये जमीन एकदम खचते, खाली जाते आणि तिथं मोठा खड्डा तयार होतो. सॉइल इरोजनचा प्रकार होतो. राजस्थानमध्ये आपल्याला माहिती आहे की सगळा जो भाग आहे तो वाळवंटी भाग आहे आणि ते वाळवंट आसपासच्या प्रदेशामध्ये पसरत आहे. शिवाय कित्येक वर्षापासून सतत पाण्याखाली असण्या जमिनीमध्ये जमिनी ह्या अल्कलाइज होत असतात. तर हा एक प्रॉब्लेम जो आहे तो शेतकऱ्यांसाठी भयानक प्रॉब्लेम आहे. त्यानंतर कित्येक भागामध्ये सतत पूरग्रस्त परिस्थिती असते. आसाम सारख्या भागामध्ये आपण ब्रह्मपुत्रेला आसामचे अश्रू म्हणतो, कारण सतत त्यामध्ये पूरजन्य स्थिती असते. तर अशा ह्या घटना ज्या आहेत पृथ्वीच्या अर्थ सरफेस वरती होणाऱ्या, ज्या जिओलॉजिकल डिझास्टर म्हणून गणल्या जातात. ऍटमॉस्फिअरिक डिझास्टर यामध्ये हॉट अँड कोल्ड वेव्ह, उष्णतेच्या लाटा वाहत असतात किंवा थंडीची लाट वाहते. आपण ऐकतो न्यूज मध्ये की आता थंडीची लाट आहे, उष्णतेची लाट आहे, की ज्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचं नुकसान होत असतं, किंवा प्राण्यांचं सुद्धा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, अॅनिमल्स असतील, ह्या सगळ्यांचं यामध्ये नुकसान होत असतं. स्नो स्टॉर्म्स आपल्या जम्मू काश्मीरच्या भागामध्ये जिथं खूप बर्फाळ प्रदेश आहे, अशा बर्फाळ प्रदेशामध्ये अचानक जे वारं वाहतं, वादळी वारं वाहतं आणि त्याच्याबरोबर बर्फ देखील वाहून आणला जातो आणि हा बर्फ एका ठिकाणावरून उचलून दुसऱ्या ठिकाणी साठला जातो. अशा स्टॉर्ममुळं, स्नो स्टॉर्ममुळं अनेक गावे या स्टॉर्म खाली जातात किंवा अनेक जमिनी या स्टॉर्म खाली जातात किंवा काही माणसे सुद्धा त्यामध्ये गाडली जातात. त्यानंतर स्नोफॉल्स, अचानक स्नोफॉल्सला सुरुवात होत असते. बर्फ पडायला सुरुवात होतं. त्याच्यामध्ये सुद्धा घरांचं नुकसान होत असतं किंवा लाईफचं सुद्धा नुकसान होत असतं. सायक्लोन्स होतात, चक्रीवादळी. त्यानंतर हेल स्टॉर्म्स, ड्रॉप्स. हेल स्टॉर्म्स म्हणजे उष्ण लहरी वाहत असतात. त्यानंतर दुष्काळ असतो. त्यानंतर पूर असतो. त्यानंतर आता बायोलॉजिकल डिझास्टरचा आपण विचार करूया. प्लांट डिझास्टर, जे बायोलॉजिकल डिझास्टर प्लांटच्या रिलेटेड असतील, त्यामध्ये फॉरेस्ट फायर, अचानक जंगलामध्ये आग लागते, वणवा लागतो किंवा काही वेळेला मानवी हस्तक्षेपामुळे पण लागतो. त्याचा आपण वेगळी चर्चा करूया. पण जंगलामध्ये काही कारणाने समजा झाडाला झाडे घासून किंवा फांद्या घासून सुद्धा फॉरेस्ट फायर निर्माण होते, ज्यामध्ये बहुसंख्य जंगलाचं नुकसान होत असतं. त्यानंतर फंगल डिसिजेस जे आहेत ते व्हायरल होत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा कित्येक पिके जे आहेत, क्रॉप जे आहेत शेतकऱ्यांची नष्ट होतात. स्पेडिंग कॅरट ग्रास, आता कॅरट ग्रास आपल्याला माहिती आहे, ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये काँग्रेस ग्रास म्हणतो. हे काँग्रेस ग्रास भारतामध्ये या परदेशी बियाणांमधून आलेलं आहे आणि ते एक झाड जे आहे जवळजवळ 24,000 बियांना जन्म देतं आणि शेतकऱ्याच्या जर शेतामध्ये एकदा त्या काँग्रेस ग्रासचा हस्तक्षेप झाला तर उत्पन्नावरती प्रचंड अशी घट येत असते आणि ते नष्ट देखील सहसा लवकरात लवकर होत नाही. म्हणजे शेतकऱ्यांचा हानी करणार हे कॅरट ग्रास आहे. कॉमन ग्रास, बाकीचे जे कॉमन ग्रास आहेत ते सुद्धा एक उत्पन्नावरती परिणाम करणारा घटक आहे. त्याला सुद्धा एक आपल्याला डिझास्टर म्हणता येईल. त्यानंतर अॅनिमल्सचाही काही जो घटक आहे तोही डिझास्टरला कारणीभूत असतो. जसं की इन्फेक्शन करणारे व्हायरसेस असतील, बॅक्टेरियाज असतील, इन्सेक्ट्स असतील, बाईट्स असतील. त्यामध्ये क्लोरेला, त्यानंतर मलेरिया, हेपॅटायटिस, प्लेग याच्यासारखे आजार जे आहेत, आत्ताचा अलीकडचा विचार केला तर कोरोना सारखा आजार, व्हायरसेसमुळे पसरणारा कोरोना व्हायरस, कोविड, हा सुद्धा एक अॅनिमल स्प्रेड डिसीज आपल्याला म्हणता येईल किंवा अॅनिमल डिझास्टर मध्येच हा डिसीज आपल्याला सांगता येईल. त्यानंतर काही मॅनमेड डिझास्टरचा आपण विचार करूया. यामध्ये इंटरनॅशनल मॅनमेड डिझास्टर आपल्याला असं म्हणता येईल किंवा काही जे आहेत ते नकळतपणे होत असतात. म्हणजे कुणी आवर्जून घडवलेले नसतात. जसं की आपण भोपाळच्या दुर्घटनेत बघितलं. पॉइझनस गॅस लीक झाला.
हा काही ठरवून घडवून आणलेला डिझास्टर नाही, तर अननोनली झालेला डिझास्टर आहे. तर असं अननोनली काही डिझास्टर होत असतात. त्यामध्ये पॉइझनस गॅसेस लीक असेल किंवा ॲटॉमिक टेस्ट करताना काही वेळा इन्सिडेंट घडत असतो. त्यानंतर अनप्लॅनड ॲक्शन्स काही वेळेला करताना डिझास्टर होत असतो. ॲक्सिडेंट्स काही वेळेला होत असतात. खूप मोठ्या दुर्घटना घडत असतात. मग अणुभट्टीमध्ये सुद्धा काही वेळेला ॲक्सिडेंट्स होत असतात. अशा काही गोष्टीमुळे की ज्या अननोनली घडत असतात, परंतु त्याच्यामुळे माणसाची आणि त्याच्या संपत्तीची सुद्धा खूप मोठी हानी होत असते. काही इंटरनॅशनल मॅनमेड डिझास्टर आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये आपल्याला माहित आहे की आतापर्यंत 2 महायुद्ध झाली. तर या महायुद्धामध्ये सुद्धा लाईफ अँड प्रॉपर्टीचं खूप नुकसान झालेलं आहे. म्हणजे वर्ल्ड वॉर ज्याला म्हणतो, असे वर्ल्ड वॉर, त्यानंतर फायर बॉम्ब ब्लास्ट, फायर्स असतील. काही वेळेला आग लावली जाते अचानक एखाद्या ठिकाणी. तो एरिया पेटवून दिला जातो. त्यानंतर एखाद्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्यात येतो. आपल्या मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे, की 1993 साली 7 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झालेले होते. त्यामध्ये आपल्या मुंबईतल्या लोकांचं नुकसान झालं. किंवा अगदी आपल्याला विचार करायचा झाला तर अमेरिकेने नागासाकी, हिरोशिमा या शहरांवर टाकलेला बॉम्ब असतील, बॉम्ब हल्ला असेल. तर अशा पद्धतीने कोणतरी दुसऱ्यावरती वर्चस्व गाजवण्याच्या दृष्टीने किंवा टेररिझम पसरवण्याच्या दृष्टीने एखादा इन्सिडेंट करत असेल, तर तो मॅनमेड डिझास्टर आहे. फोर्स्ड मायग्रेशन, जसं आपण रस्ता बांधणी असेल किंवा एखाद्या ठिकाणी तलावाचं बांधकाम आहे किंवा धरण बांधायचं आहे. अशा या एरियामधल्या लोकांचं फोर्स्ड मायग्रेशन होत असतं तिथल्या लोकांची इच्छा नसताना सुद्धा. तर तेही एक मॅनमेड डिझास्टर आहे असं आपल्याला म्हणता येईल. टेररिझम असेल, रेप केस असतील, आपण अशा घटना वाचतो. त्यानंतर चाइल्ड लेबरच्या सुद्धा घटना ज्या आहेत त्या आपल्याला डिझास्टरमध्ये मोडता येतील. म्हणजे मुलांच्याकडून पैसा मिळवण्यासाठी किंवा मुलांना लवकरात लवकर इन्कमच्या मार्गी लावायचं आणि त्यांच्याकडून आलेला पैसा गोळा करत राहायचं. मुलांना असं लेबरिंग करायला भाग पाडायचं. हा सुद्धा एक डिझास्टरचाच प्रकार आहे. आपल्याला हा तक्ता जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. हा व्यवस्थितपणे वाचून घ्या. आता याचे इफेक्ट्स काय आहेत डिझास्टरचे? आपल्याला एक पहिला महत्वाचा डिझास्टर जो आहे तो फ्लूड जो आहे, त्याचे इफेक्ट्स काय होतात? तर एक एक जनरली तुम्ही बहुसंख्य गोष्टी लिहू शकता. कोलॅप्सिंग ऑफ ब्रिजेस. समजा हा फ्लूड जो आहे, नदी जी असते नदीवरती ब्रिज असतो आपल्याला माहित आहे. आणि मग नदीला जर पूर आला तर तिथं असणारे ब्रिजेस हे कोलॅप्स होत असतात. पूल जे आहे ते नष्ट होत असतात. त्यानंतर नदीच्या काठी असणारा जो प्रदेश आहे, नदीच्या काठी हा प्रदेश सुद्धा काय होत असतो, तर त्या फ्लुडिंगमुळे ते नष्ट होत असतो किंवा त्या कोस्टल एरियावरती परिणाम होत असतो. शॉर्टेज ऑफ फूड, जर एकदा या भागामध्ये त्यांच्या शेतीचं नुकसान झालं किंवा घरांचं नुकसान झालं, त्यानंतर काही लोकांचं सुद्धा त्यामध्ये नुकसान झालं, तर ठीक आहे. तर फ्लूडमुळे होणारे जे इफेक्ट आहेत ते आपण आता ऐकले. अर्थक्वेकमुळे सुद्धा आपल्याला माहिती आहे कोलॅप्सिंग ऑफ हाऊसेस, बिल्डिंग्स, क्रॅक्स ऑन रोड्स, लँड्स, हे सगळे इफेक्ट होत असतात. लॉस ऑफ, आता ह्या सगळ्यामध्ये तुम्ही एक कॉमनली लिहू शकता, लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. हे फ्लूडमध्ये पण होतं, अर्थक्वेकमध्ये पण होतं, एनी डिझास्टरमध्ये होत असतं. त्यामुळे लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. फॉरेस्ट फायर्स असतील किंवा ड्रॉट्स असतील, यामध्ये काय इफेक्ट होतं, तर इफेक्ट ऑन बॅलन्सिंग ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचा बॅलन्स जो आहे तो कोलॅप्स होत असतो. ते फॉरेस्ट एरिया किंवा फॉरेस्ट एरियाच्या शेजारी असणाऱ्या वॉटर वॉटर रिझर्व्हियर्स असतील, रिसोर्सेस असतील, या सगळ्यावरती परिणाम होत असतो आणि एकंदरीत या एन्व्हायरमेंटचा बॅलन्स जो आहे तो कोलॅप्स होत असतो. जनरल इफेक्ट ऑफ डिझास्टर्स, आपल्याला जनरल इफेक्ट सांगता येतील. त्यामध्ये लॉस ऑफ इकॉनॉमी ऑफ नेशन, त्यानंतर इफेक्ट ऑफ सोशल लिडरशिप. अगदी आपल्याला विचार केला तर समजा एखाद्या ठिकाणी सोशल लीडर वेगळा आहे, पण या डिझास्टरमुळे तिथले वेगळे काही लोक लीडरशिप करायला किंवा तिथं मदत करायला वेगळे लोक पोहोचत असतात. त्यामुळे ते मदत करणारे लोक हे पुढे त्या एरियाची लीडरशिप करत असतात. किंवा या डिझास्टरमध्ये लोकांना कसं हँडल करायला पाहिजे, असं हे ज्यांना समजतं असे लोक त्या ठिकाणी आफ्टर डिझास्टर लीडरशिप करताना दिसून येत असतात. तर इफेक्ट ऑन सोशल लीडरशिप, त्यानंतर सिटिझन बिकम्स कन्फ्युज्ड, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर त्यांना प्रॉपरली ट्रेनिंग नसेल, लोकांच्यामध्ये अवेअरनेस नसेल, तर हे लोक कन्फ्युज होत असतात की अशा परिस्थितीमध्ये डिझास्टरच्या सिच्युएशनमध्ये
कशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे, आपलं स्वतःचं नुकसान न करता किंवा समाजाचं नुकसान होऊ देण्यासाठी आपण कोणती ऍक्शन घेतली पाहिजे, हे त्या लोकांना जर वेल ट्रेन नसतील लोक तर ते कन्फ्यूज असतात आणि प्रशासनाबद्दल देखील त्यांची एक निराशा त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स अराइज ड्युरिंग डिझास्टर. प्रशासनाला देखील आता समजा एखाद्या ठिकाणी समजा जाण्यासाठीचा मार्ग जो आहे तो मार्गच खचला, एखाद्या ठिकाणच्या प्रदेशाभोवती संपूर्ण पाण्याने वेढा घातलेला आहे, अशा या वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये तिथं पोहोचायचं कसं, हा प्रॉब्लेम प्रशासनाच्या भोवती निर्माण होत असतो. किंवा अचानक ह्या गोष्टी घडल्यामुळे त्या लोकांना मदत पोहोचवण्यासाठी कोणत्या पद्धतीने ऑपरेशन्स राबवता येतील, ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या ऍडमिनिस्ट्रेशनला पडत असतात. त्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स त्या एरियामध्ये दिसून येत असतात. ह्या जनरल समस्या आपल्याला एखाद्या डिझास्टर संदर्भात सांगता येतील. इफेक्ट ऑफ डिझास्टर अनेक सेक्टरवरती परिणाम होत असतात. मेडिकल फील्डवरती, इकॉनॉमिक वरती किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वे वरती किंवा एन्व्हायरमेंट वरती, सोशल एरियावरती किंवा पॉलिटिकल एरियावरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. आता काय काय परिणाम होतात बघूया. मेडिकल फील्डवरती परिणाम कसे होतात ते आपण बघूया आधी. इंजुरीज होत असते, इमोशनल आणि मेंटल स्ट्रेस त्या लोकांच्यावर येत होत असतो. म्हणजे समजा त्या एरियामध्ये प्रचंड डेथ होत असतात, इंजुरीज सुद्धा होत असते. अशा लोकांना मेडिकल मदत जी आहे ती लगेच किंवा ताबडतोब मिळत नाही. त्यानंतर तिथले लोक इमोशनली स्ट्रेसवर जात असतात किंवा मेंटल स्ट्रेस होत असतात, त्यांचं लॉस. अशा लोकांना रेस्क्यू करायचा आहे, हा सुद्धा एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे. मेडिकल असिस्टन्स, त्या लोकांना मेडिकल असिस्टन्स प्रोव्हाइड करायचा आहे, सप्लाय करायचा आहे. लोकांना लागणारी तातडीची मेडिकल गरज जी आहे ती पूर्ण करायची आहे. त्यानंतर फर्स्ट एडच्या सुविधा लोकांना द्यायच्या आहेत. म्हणजे हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याच्या आधी जी आपण करतो त्याला फर्स्ट एडची मदत म्हणता येईल. तर फर्स्ट एडची मदत त्या लोकांना प्रोव्हाइड करायची आहे. त्यानंतर रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, टेलिफोन सुविधा असतील, मोबाईल सुविधा असतील, त्या भागातल्या विस्कळीत झाल्यामुळे कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम निर्माण होत असतात. तर त्या देखील कम्युनिकेशनच्या ज्या निर्माण झालेल्या प्रॉब्लेम्स आहेत ते देखील सोडवायचे असतात. रिमुव्हिंग पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया, अफेक्टेड एरिया मधून लोकांची मुक्तता करायची असेल तर या सगळ्यांसाठी इमर्जन्सी फेज ही महत्वाची आहे. आणि या इमर्जन्सीवरती परिणाम कशाचा होत असतो, ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात तो डिझास्टर आहे, त्याची ग्रॅव्हिटी किती आहे, या सगळ्याचा परिणाम या वरच्या सगळ्या ऍक्शन वरती होत असतो. कॅन बी एस्टिमेटेड इन दिस फेज, म्हणजे किती लोक मेले गे हे या स्टेजवरती अवलंबून आहे. जर क्विक ऍक्शन घेतली तर आपल्याला म्हणता येईल की डिझास्टरची ग्रॅव्हिटी कमी करण्यामध्ये यश मिळालं. परंतु जर क्विक ऍक्शन घेतली गेली नाही तर डिझास्टरची ग्रॅव्हिटी ही वाढत जाते, डिझास्टरचा जो इम्पॅक्ट आहे तो वाढत जातो. त्यानंतर ट्रॅडिशनल फेज आपल्याला म्हणतो, ज्याला रिहॅबिलायटेशन फेज म्हटलं जातं, पुनर्वसन करण्याची फेज. त्यामध्ये क्लिअरिंग ऑफ डेब्रिज जो आहे, इथं जरा स्पेलिंग चुकलं, डेब्रिस, DEBRIS. डेब्रिस म्हणजे जे माती वगैरे पडून किंवा इमारती कोलॅप्स होऊन जो काही ढिगारा साठलेला आहे त्याला डेब्रिस म्हटलं जातं. तर हे डेब्रिस जे आहे ते क्लिअर करायचं आहे, त्याच्या खाली अडकलेल्या लोकांचं किंवा लाईफ जे आहेत त्यांचे रिस्क्यू करायचे आहेत. रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, सगळ्यात महत्वाची गरज आपल्याला माहित आहे, बेसिक नीड आहे. हे लोकांना पुरवण्यासाठी म्हणजे आता समजा नगरपालिकेचा पाणी पुरवठा असेल तर या भूकंप वगैरे झाला तर तो सगळा कोलॅप्स होत असतो. पूर परिस्थिती असेल तरी सुद्धा लोकांना पाणी भोवताला आहे पण प्यायला पाणी नाही, अशा अवस्था होत असते. तर या वॉटर सप्लायचं सुद्धा रिस्टोरिंग करणं महत्वाचं असतं. रिपेरिंग ऑफ रोड्स इमर्जन्सी मदत पोहोचवण्यासाठी रोड हे फार महत्वाचे आहेत. तर त्या काही रोडचं रिपेरिंग करणं गरजेचं असते. कुठल्या तरी बाजूने त्या लोकांपर्यंत मदतीचा ओघ हा पोहोचला पाहिजे, यासाठी रिपेरिंग ऑफ रोड्स करणं महत्वाचं असतं. त्यानंतर रिहॅबिलायटेशन ऑफ विक्टिम्स जे आहेत त्यांना सुरक्षित स्थानी हलवणं गरजेचं असतं, त्यांचं रिहॅबिलायटेशन करणं गरजेचं असतं. द सूथ ऑफ दी मेंटल स्ट्रेस, ते मेंटल स्ट्रेस निर्माण केलेल्या लोकांच्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना लोकांना दिलासा देण्यासाठी किंवा त्यांचं प्रॉपरली गायडन्स त्यांना करणं गरजेचं आहे. काय म्हणू आपण, त्यांचं सांत्वन करणं गरजेचं आहे. सूत म्हणजे सांत्वन,
अशा लोकांचं सांत्वन प्रशासनामार्फत, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमार्फत होणं गरजेचं आहे. टू ऑफर परमनंट अर्निंग सोर्स ऑफ टू द विक्टिम्स. या लोकांचं आता प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं आहे, त्यांचा रोजगार स्टॉप झालेला आहे, अशा लोकांना तातडीनं अर्निंग सोर्स उपलब्ध करून देणे ही सुद्धा या रिहॅबिलिटेशन फेज मधली सगळ्यात महत्वाची स्टेज आहे. त्यानंतर रिकन्स्ट्रक्शन फेज आपण बघूया. बिगिन आफ्टर ट्रॅडिशनल फेज. ट्रान्झिशनल म्हणूया, ट्रॅडिशनल झालं इथं, सॉरी, ट्रान्झिशनल फेज इथं शब्द चुकला. ट्रान्झिशनल फेज म्हणजे रिहॅबिलिटेशन फेज नंतर लगेच सुरू होणारी जी दुसरी स्टेज आहे ती रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे आता रिपेरिंग ऑफ रोड झालेला आहे, परंतु ज्याचं पूर्ण उद्ध्वस्त झालेली इमारती असतील, रोड्स असतील, त्याचं रिकन्स्ट्रक्शन करणं गरजेचं आहे. एखादा पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, मध्यंतरी सावित्री नदीच्या पुलामध्ये तिथला पूल जो आहे पूर्ण नष्ट झालेला होता, त्याचं रिकन्स्ट्रक्शन करण्यात आलं गव्हर्नमेंट मार्फत. अशा पद्धतीने इमर्जन्सी फेज झाल्यानंतर रिकन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं. शाळा असतील, इमारती असतील, तिथले पूल असतील जे पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहेत, डिस्ट्रॉय झाले आहेत, त्यांचं रिकन्स्ट्रक्शन करण्याची स्टेज आहे. बिगिन आफ्टर ट्रान्झिशनल फेज, रिकन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स, रिकन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, रिकन्स्ट्रक्शन रिस्टोरिंग ऑफ वॉटर सप्लाय. जर आता वॉटर सप्लाय तात्पुरत्या स्वरूपात जर लोकांना प्रोव्हाइड केले असतील, पाण्याच्या बॉटल सप्लाय केल्या असतील, तर फार दिवस ही स्टेज चालत नाही. आता पुन्हा एकदा त्या लोकवस्तीमध्ये किंवा त्या भागामध्ये पाणी पुरवठा सुरळीतपणे करून देण्यासाठी रिस्टोरिंग ऑफ वॉटर सप्लाय करणं गरजेचं असतं. त्यानंतर तिथल्या लोकांचं फार्मिंग जे आहे, पूर आला समजा तर त्या लोकांच्या सगळ्या जमिनीमध्ये पाणी असतं किंवा पाण्याची माती, जमिनीची माती सुद्धा पाण्याखाली वाहून जात असते. तर अशा वेळी रिस्टार्टिंग ऑफ फार्मिंग, त्या लोकांना पुन्हा फार्मिंग सुरू करून देण्यासाठी प्रशासकीय मदत ही द्यावी लागते. इट टेक्स लॉंग ड्युरेशन. या स्टेजचं वैशिष्ट्य आहे की ही जी रिकन्स्ट्रक्शनची फेज आहे कित्येक वर्ष ही चालत राहत असते. कित्येक महिने किंवा कित्येक वर्ष या स्टेजमध्ये प्रशासनाला तिथल्या स्थानिक लोकांना काम करावं लागतं. फ्रॉम सम मंथ्स टू सम इयर्स. ठीक आहे, आता पुढचा भाग बघूया आपण. नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर ऑन अर्थ. आता नॅचरल डिझास्टर, आता संपूर्ण भारताचा विचार करत करत आपण आतापर्यंत चर्चा केली. आता जगाचा विचार करूया की पूर्ण पृथ्वीवरती असे काही नॅचरल डिझास्टर किंवा मॅनमेड डिझास्टर होऊन गेले का. आता पहिला बघूया. अनप्रेसिडेंटल सिच्युएशन इन एशियन कॉन्टिनेंट अँड पॅसिफिक ऑफ ओशियन पॅसिफिक. अनप्रेसिडेंटल सिच्युएशन इन एशियन कॉन्टिनेंट्स. कॉन्टिनेंटल एरिया म्हणजे जो किनारी प्रदेश आहे, तर किनारी प्रदेशामध्ये अनेक वेळा सायक्लोन्स होत असतात किंवा सुनामी सारख्या सुद्धा घटनांना सामोरं जावं लागतं. तर अशा पॅसिफिक ओशियनच्या बाजूला असणारे किंवा एशियन कॉन्टिनेंट्स असतील, किनारी प्रदेश असतील, अशा प्रदेशामध्ये अनप्रेसिडेंटल सिच्युएशन्स निर्माण होत असतात. तर या सिच्युएशनला सुद्धा आपल्याला नॅचरल डिझास्टर म्हणता येईल. ग्रीड ऑफ इकॉनॉमिक प्रोग्रेस हे सगळ्यात महत्वाचं आहे. इकॉनॉमिक प्रोग्रेस जो आहे त्याची एक स्पर्धाच निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे देखील लोक काय करत असतात तर एन्व्हायरमेंटची प्रचंड हानी करत असतात, निसर्गाची प्रचंड हानी करत असतात. म्हणजे आता समजा लँडस्लाइड असेल, ती नॅचरल आहे, परंतु त्याला खरं कारण काय सांगता येईल आपल्याला तर तिथल्या डिस्ट्रिक्शन ऑफ फॉरेस्ट डिस्ट्रॉय करणे, फॉरेस्ट नष्ट करणे, डिफॉरेस्टेशन म्हणूया आपण, तर त्यामुळे देखील लँडस्लाइड होत असते. भूकंपाला कारणीभूत असणारं तिथलं एन्व्हायरमेंट असू शकतं. तर ह्या सगळ्या ज्या घटना आहेत की इकॉनॉमिक प्रोग्रेससाठी सगळे धडपडत असताना आपल्याकडून एन्व्हायरमेंटचं किंवा निसर्गाचं प्रचंड नुकसान होत असतं आणि त्यामुळे नॅचरल डिझास्टरला आपण सामोरे जात असतो. आता मॅनमेड डिझास्टरची आपण काही चर्चा करूया. आता हे मॅनमेड डिझास्टर जे आहे त्याला काय कारण आहेत तर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे, लोक एकमेकाशी स्पर्धा करत आहे, स्पर्धेचं युग निर्माण होत आहे, त्यामुळे देखील अनेक डिझास्टरला लोक सामोरे जात असतात. इट्स इन्क्रीजिंग नीड्स. लोकांच्या गरजा फार वाढत आहेत, म्हणजे राहण्याची गरज असेल, खाण्याची गरज असेल, ह्या सगळ्यातून स्पर्धा निर्माण होत आहेत आणि लोक एकमेकांना म्हणजे माणुसकी सगळी संपल्यामुळे लोक एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी, आघात करण्यासाठी, युद्ध करण्यासाठी सुद्धा पुढे येत असतात. अनेक देश याच्यामध्ये पुढाकार घेतात आणि त्यामुळे कुठेतरी युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते.
किंवा एकमेकांवरती आतंक पसरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असतात. यामध्ये दुसरा आपल्याला मुद्दा बघता येईल वर्ल्ड वॉर. त्यामध्ये इनस्टॅबिलिटी अरायजेस इन द कंट्री. ज्या ठिकाणच्या दोन देशामध्ये युद्ध चाललेलं आहे त्या ठिकाणी तिथली लोकही इनस्टेबल राहतात, त्यांना स्टेबिलिटी निर्माण होत नाही आणि लोक जर इनस्टेबल असतील तर त्यांना प्रोग्रेस करता येत नाही. इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, जे जेवढा पैसा अर्निंग आहे तेवढ्या प्रमाणात तिथल्या लोकांना ती मदत होत असते, किंवा तिथलं कल्चर जे आहे ते सुद्धा तशाच पद्धतीने तयार झालेलं असतं की अर्निंग सोर्स किती आहे त्यानुसार तिथं सुविधा पुरवता येत असतात. परंतु अचानक झालेल्या वर्ल्ड वॉरमुळे सुद्धा काय होत असतं तर त्या लोकांना तिथल्या इकॉनॉमिक कंडिशनला खूप फेस करावं लागतं आणि म्हणजे अर्निंग कमी आणि करायची कामे मात्र जास्त, अशी इनइक्वॅलिटी तिथे निर्माण होत असते. रेशियल अँड रिलिजियस डिफरन्स. रेसिडेन्शियल अँड रिलिजियस डिफरन्स काही वेळेला तिथले लोक जे आहे म्हणजे समजा एका पंथाचे लोक हे दुसऱ्या पंथावरती हल्ले करत असतात, एका जमातीचे लोक दुसऱ्या जमातीवरती हल्ला करत असतात. समजा ख्रिश्चन लोक असतील तर ख्रिश्चन लोक आणि मुस्लिम लोक यांच्यामध्ये वर्ल्ड वॉर होत असतं. म्हणजे कुठेतरी या रिलिजनचा सुद्धा परिणाम या वर्ल्ड वॉर वरती होत असतो. तर टेररिझम एक कारण आहे ज्यामध्ये मॅनमेड डिझास्टर आपल्याला सांगता येईल. अनेक ठिकाणी टेररिझम अटॅक होत असतात. अमेरिकेतल्या व्हाईट हाऊस वरती झाला असेल किंवा आपल्या भारतातल्या मुंबईमध्ये झालेले टेररिस्ट अटॅक असेल किंवा लद्दाखमध्ये झालेला असेल, जम्मू काश्मीरमध्ये, असे टेररिस्ट अटॅक सुद्धा मॅनमेड डिझास्टर आहेत. त्यानंतर ऍडिक्शन जो आहे, ऍडिक्शनचा भाग सुद्धा महत्वाचा मॅनमेड डिझास्टरचा आहे. सोशल डिफरन्सेस, एक सामाजिक विषमता जी आहे लोकांच्या मध्ये, श्रीमंत गरीब किंवा जातीमध्ये सुद्धा भेद आहेत. याच्यामध्ये सुद्धा श्रीमंत लोक गरिबांची छळवणूक करत असतात. ते सुद्धा एक डिझास्टर आपल्याला मॅनमेड म्हणता येईल. प्रोडक्शन अँड यूज ऑफ हार्मफुल केमिकल्स इन डेव्हलपिंग अँड पुअर कंट्रीज. आता आपल्याला माहिती की आपण शेतीमध्ये अनेक केमिकल्स वापरतो, पण ही केमिकल्स खरोखर हार्मफुल असणारी काही केमिकल्स असतात ती नकळतपणे किंवा काही नाईलाजास्तवर शेतामध्ये वापरले जातात. त्याच्यापेक्षा जर चांगल्या हार्मफुल केमिकलच्या ऐवजी जर योग्य केमिकल्स वापरायचे असतील तर कॉस्टिंग सुद्धा त्याचं भरपूर असतं. आपल्याला माहिती आहे की सेंद्रिय शेती ही खूप लाभदायक आहे, परंतु सेंद्रिय शेतीसाठी खर्च एवढा येत असतो की काही लोक तेवढा खर्च बेअर करू शकत नाही. पुअर कंट्रीज मध्ये हे समस्या निर्माण होत असतात. पुअर कंट्रीज मधले लोक हे जे हार्मफुल केमिकल वापरण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय राहत नाही आणि त्यामुळे हार्मफुल केमिकल्समुळे होणारे परिणाम हा सुद्धा एक मॅनमेड डिझास्टर या लोकवस्तीमध्ये किंवा पुअर कंट्रीज मध्ये होत असतो. थ्रीट ऑफ ॲटॉमिक एनर्जी प्लांट. ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स ज्या एरियामध्ये असतील त्याची सुद्धा सतत भीती त्या लोकांच्या मध्ये सतत राहत असते की अचानक अशा प्लांटमध्ये ऍक्सिडेंटल काही इन्सिडेंट झाला तर तिथल्या लोकांना त्याचा परिणाम भोगायला लागू शकतो. रेडिएशन लिकेज त्यामध्ये होऊ शकतं, त्याचा परिणाम भोगायला लागू शकतो, किंवा अचानक ब्लास्ट सुद्धा होऊ शकतो अशा ठिकाणी एनर्जी क्रिएशन प्लांट मध्ये. तर त्या ब्लास्टचे सुद्धा परिणाम अतिशय गंभीर असतात. उदाहरणार्थ रशियामध्ये चेर्नोबिल या ठिकाणी जो आहे तो असा ॲटॉमिक प्लांट मध्ये ब्लास्ट झालेला होता. त्याचा इफेक्ट तिथल्या लोकांच्यावर झाला आणि तो कित्येक वर्षापर्यंत तिथल्या लोकांना भोगायला लागत आहे. एक शेवटचा मुद्दा आहे, आपण या प्रकरणाच्या खूप शेवटाला आलेला आहे, तर आपण कंटिन्यू करूया का उद्या घेऊया? मला वाटतं 8 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. नको, आपण आता स्टॉप करूया. राहिलेला भाग उद्या जर संपूया आपण. उद्या शाळेमध्ये आपण काय करू, 10च मिनिटं राहिलेले आहेत आता. उद्या शाळेमध्ये आपण पुढचा एक भाग कंटिन्यू करूया 9व्या चॅप्टरचा आणि संध्याकाळच्या तासाला परत आपण एकदा 10व्या चॅप्टरचाच भाग हा कंटिन्यू करूया. तर आता एक 10 मिनिटांमध्ये आपण एक पुढे जाऊया थोडस. डिझास्टर मॅनेजमेंट. इन डिझास्टर मॅनेजमेंट रोल ऑफ पब्लिक पार्टिसिपेशन इज मोर इम्पॉर्टंट. आता डिझास्टर मॅनेजमेंट करायचं असेल तर नुसतं ऍडमिनिस्ट्रेशन वरती लोड येतो असं नाही, तर तिथल्या स्थानिक आपल्याला अनेक सिच्युएशन मध्ये आढळतं बघा, स्थानिक लोक हे या मदतीमध्ये खूप पुढाकार घेत असतात. मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला तर प्रशासनाच्या आधी हे लोक काय करत असतात, सगळे लोक एकत्र असतात आणि तिथल्या विक्टिम्सला मदत करत असतात. खऱ्या अर्थाने ज्यांच्यावरती परिणाम झालेला आहे ह्या लोकांना ते मदत करत असतात. मग अशा ठिकाणी पार्टिसिपेशन ऑफ पीपल हे फार महत्वाचं आहे.
आता डिझास्टर मॅनेजमेंटचे सगळ्यात महत्वाचे उद्देश काय आहेत? पहिला उद्देश बघूया आपण, डिस्पोजल ऑफ ह्युमन लाईफ विच आर सफरर्स ऑफ डिझास्टर. ज्या लोकांच्यावरती डायरेक्टली परिणाम या डिझास्टरचा झालेला आहे, म्हणजे समजा त्यांचं जीवितहानी झालेली आहे, लाईफ त्यांची गेलेली आहे, अशा लोकांचं डिस्पोजल कसं करायचं, म्हणजे त्यांना समजा त्यांचं डिस्ट्रिक्शन करायचं असेल किंवा त्यांचा मृतदेह जाळायचे असतील, तर त्याची एक फार मोठी समस्या आहे. ती समस्या या डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात महत्वाची आहे. त्यानंतर रिलीज ऑफ पीपल फ्रॉम डिझास्टर कॅलॅमिटीज. कॅलॅमिटीज मध्ये अडकलेले, संकटात अडकलेले लोक असतील, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवायचं आहे, त्यांना त्यातून बाहेर रिलीज करायचं आहे. अशा हे सुद्धा महत्वाचं एक ऑब्जेक्टिव्ह या डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये आहे. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट करताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे डिस्पोजल ऑफ डिस्ट्रॉयड लाईफ. लाईफ ज्यांची डिस्ट्रॉय झालेली आहे अशा लोकांचं डिस्पोजल करणे हा सगळ्यात महत्वाची समस्या आहे. त्यानंतर दुसरी समस्या की रेस्क्यू करायचं आहे, लोकांना रिलीज करायचं आहे डिझास्टर कॅलॅमिटीज मध्ये अडकलेल्या लोकांना. तिसरा महत्वाचा ऑब्जेक्ट आहे तो सप्लाय ऑफ इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड, शेल्टर, वॉटर, कम्युनिकेशन. कम्युनिकेशन महत्वाचं आहे, तिथल्या लोकांना वॉटर सप्लाय प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, त्या लोकांना शेल्टर उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, त्यांना खाण्यासाठी फूड उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या इसेन्शियल गोष्टी ज्या आहेत त्याचा सप्लाय किंवा त्या सप्लायच्या कॉमोडिटीज, सुविधा या लोकांना प्रोव्हाइड करणं ही सुद्धा सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर हे सगळे झाले, आपण इमर्जन्सी फेजचा 3 पहिल्या टप्प्यामध्ये विचार केला. त्यानंतर रिस्टोर ह्युमन लाईफ. तिथं जे ह्युमन लाईफचं कॉलॅप्सिंग झालेलं आहे त्यांना पुन्हा पूर्ववत लाईफ जे आहे ते उपलब्ध करून देणे. मग त्यांच्या इमारती असतील, त्यांचं रोजगार असेल, ह्या सगळ्या सुविधा त्या लोकांना प्रोव्हाइड करण्यामध्ये, रिस्टोरिंग करण्यामध्ये देखील सक्रिय सहभाग तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशनला आणि तिथल्या लोकांना घ्यावा लागतो. रिहॅबिटंट्स ऑफ रिहॅबिटंट ऑफ डिझास्टर विक्टिम्स. खऱ्या अर्थाने जे विक्टिम्स आहेत त्यांचं रिहॅबिटायझेशन करणं गरजेचं आहे. प्रोटेक्टिव्ह मेजर्स सच ॲज स्टॉपिंग डिझास्टर किंवा टू टेक केअर टू रिड्यूस इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर. काही प्रोटेक्टिव्ह मेजर्स राबवता येतील का की डिझास्टरच त्या ठिकाणी होऊ नये, किंवा डिझास्टर जर घडलंच तर त्याची इंटेन्सिटी कमी राहील. म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांना जर समजा ट्रेनिंग दिलं, किंवा समजा एखाद्या ठिकाणी भूकंपासारखी परिस्थिती सतत येत असते, तर अशा ठिकाणी घरेच या पद्धतीची बांधण्यासाठी काय काम करता येईल का, की जे जरी समजा तिथं अर्थक्वेक झाला तरी सुद्धा त्याचा परिणाम त्या लोकांच्यावर अजिबात होणार नाही, बिल्डिंग कोलॅप्स झाल्या तरी नुकसान अजिबातच होणार नाही. अशा पद्धतीने डिझास्टर स्टॉप करण्यासाठी काही प्रोटेक्टिव्ह मेजर्स आहेत का, किंवा तिथल्या लोकांच्या म्हणजे डिझास्टर मध्ये इंटेन्सिटी कमी करण्यासाठी काही रेस्क्यू ऑपरेशन्स राबवता येतील का, याचा सुद्धा आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये विचार करावा लागतो. टू इम्प्रूव्ह ॲबिलिटी टू फेस डिझास्टर. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनची ॲबिलिटी असेल किंवा स्थानिक लोकांची असेल, तर त्यांची डिझास्टर फेस करण्यासाठी जी ॲबिलिटी आहे ती वाढवणे गरजेचं आहे, ती इम्प्रूव्ह करणे गरजेचं आहे. आणि यासाठी त्या लोकांचं अवेअरनेस म्हणजे जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण करणं गरजेचं असतं. थ्रू सायंटिफिक अँड केअरफुल ऑब्झर्वेशन अँड अनालिसिस ऑफ डेटा. एखाद्या एरियामध्ये जर सतत काही डिझास्टर होत असतील तर कोणत्या कालावधीनंतर सतत डिझास्टर होत आहे, किती लोकांची हानी होत आहे, हा सगळा डाटा जो आहे तो गव्हर्नमेंटकडे उपलब्ध असतो, त्याचं अनालायझेशन करणं गरजेचं असतं. आणि केअरफुल ऑब्झर्वेशन त्या भागाचं करणं गरजेचं असतं की काय या ठिकाणी डिझास्टर होत आहे, वारंवार अशा दुर्घटना का होत आहेत, त्याचं क्लीनली ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. मग मॅनमेड डिझास्टर असेल किंवा नॅचरल, त्याचं ऑब्झर्वेशन करणं, अनालिसिस ऑफ डेटा करणं आणि मग त्याच्यामध्ये उपाययोजना किंवा मॅनेजमेंट करणं हे फार महत्वाचं आहे. एक मिनिट. टू प्रिपेअर ऍक्शन प्लॅन फॉर प्रिव्हेंटिव्ह मेजर. अशा लोकांच्या मध्ये जिथं डिझास्टरचे काही डेंजरस सेक्टर्स असतील तर त्या लोकांच्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करून ठेवणं गरजेचं आहे, किंवा त्या एरिया पुरता
प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून ऍक्शन प्लॅन तयार करणं गरजेचं आहे, की काय झालं तर काय केलं पाहिजे. असं जर ऍक्शन प्लॅन गव्हर्नमेंटकडे असेल तर त्याच्यासाठी वेगळा विचार करत बसायची आवश्यकता येत नाही. आणि त्यामुळे प्रिपेअर्ड ऍक्शन प्लॅन नुसार लगेच क्विक ऍक्शन किंवा रॅपिड ऍक्शन त्या ऍडमिनिस्ट्रेशनला करता येते, तिथल्या लोकांची त्याच्यामध्ये मदत घेता येते. आणि मग रिहॅबिलायटेशन, रिकन्स्ट्रक्शन किंवा रेस्क्यू ऑफ पीपल आहे, याच्यामध्ये कमी अडथळे येतात. रिहॅबिलिटेशन करता येतं, रिकन्स्ट्रक्शन करता येतं. त्यानंतर एक्झिक्युशन ऑफ प्लॅन्स, एक्झिक्युशन ऑफ प्लॅन्स म्हणजे प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्याला म्हणतो आपण, एक्झिक्युशन ऑफ प्लॅन्स हे सुद्धा करता येतं. म्हणजे या ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण विचार करतो की आधी ऍक्शन प्लॅन प्रिपेअर करणे, त्यानुसार त्याचं रिहॅबिलिटेशन करणे, रिकन्स्ट्रक्शन करणे आणि पुन्हा या प्लॅनचं एक्झिक्युशन करणे. म्हणजे त्याच्यामध्ये काही कमतरता राहिली का, त्याचं परीक्षण करणे, एक्झिक्युशन करणे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे हे सगळे 8 आपल्याला ऑब्जेक्टिव्ह हे डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भात सांगता येतील.